हरे कृष्णा। श्री श्री राधा मदन गोपाल, श्री श्री ललिता विशाखा सखी, श्री श्री गौरनीता, श्री प्रभुपाद, श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण कालची चारोळी बघणार आहे. तर कालची चारोळी याप्रमाणे बाहेरच्या गोष्टींवर ज्याचा अवलंबून नाही आनंद, त्या साधकाला अखेरीस भेटतात गोविंद. भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 24. तर श्लोक याप्रमाणे यो अंतःसुख अंतर आरामस्तथा अंतर्ज्योतिर एव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्यांचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल. मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो, म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करत नाही. या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजे भगवद्धामात परत जाता येते. तर हा श्लोक क्रमांक 24 आहे. तर जोपर्यंत आपण या अवस्थेची प्राप्ती करत नाही, तोपर्यंत स्वगृही म्हणजे भगवद्धामात आपण जाऊ शकत नाही. तर या श्लोकवरून आपण समजू शकतो की भक्त बनणं सोपं आहे. इट इज व्हेरी इझी टू बिकम अ डिवोटी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ ब्लिसफुल और हॅपी डिवोटी. हॅपी इन द सेन्स इनर हॅपीनेस. तर याच्यामध्ये जे काही सांगितले की एक जो योगी असतो तो बाह्य गोष्टीवरती अवलंबून नसतो, इंद्रियांच्या सुखावर. तर 4 प्रकारचे सुख किंवा आनंद आपण या भौतिक जगामध्ये घेत असतो, 4 स्तरावरती. एक आहे शारीरिक स्तरावर, दुसरे मानसिक स्तरावर, तिसरे बौद्धिक स्तरावर आणि चौथं आहे आध्यात्मिक स्तरावर. तर कधीकधी 5वं पण येतं याच्यामध्ये. शारीरिक स्तर, मानसिक स्तर, बौद्धिक स्तर, अहंकाराच्या स्तरावर आणि शेवटी जे हा आध्यात्मिक स्तरावर. तर शारीरिक स्तरावरती आपण पाहू शकतो की जो सगळ्यात निकृष्ट दर्जाचा आनंद आहे, जो शरीर, विषय आणि विषय वस्तू यांच्या संयोगापासून जो आनंद होतो, त्याला शारीरिक स्तरावरचा आनंद म्हणतो. तर हा सगळ्यात जास्ती फ्लिकरिंग आहे किंवा त्रास देणार आहे. सुरुवातीला काय सुख अमृतासारखं वाटतं, जसं की भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितले की ज्या सुखाची सुरुवात अमृताप्रमाणे होते आणि शेवट विषासारखा होतो, ते म्हणजे काय, राजसिक सुख आहे. तर शारीरिक स्तरावरचा आनंद हा चिरकाळ टिकणारा नसतो आणि त्याच्यातून काय होतं, दुःखाची निर्मिती होते. जसं भगवंतांनी याच अध्यायाच्या 1 श्लोक पहिले सांगितलेले, 1-2 श्लोक पहिले की येही स्पर्श ज्या भोगा दुःख येऊन एवते आदिवंत अंत कोणतेय ते न तेषु रमते बुधा. तर शारीरिक सुखाचा आनंद हा शेवटी दुःखाला कारणीभूत ठरतो. तर अशा प्रकारे शारीरिक सुख हे सुख नाही आहे, तसं पाहिलं तर दुःख आहे. तर दुसऱ्या स्तराचं सुख काय आहे, मानसिक स्तरावरती एंटरटेनमेंट, माइंडला जे आनंद देतं ते. तर शारीरिक स्तरावरचं जे आनंद आहे ते कधी जिभेला आनंद देईल, कधी डोळ्यांना आनंद देईल, कधी त्वचेला आनंद देईल, कधी वेगवेगळ्या ठिकाणी जे पंचेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्यांना आनंद मिळेल. तर मानसिक स्तरावरती काय, तर मनाला आनंद देतं, जसं काही एंटरटेनमेंट इंडस्ट्री, हॉलिवूड, बॉलिवूड, स्पोर्ट्स, याच्याने काय होतं, मनाला आनंद भेटतो मानसिक स्तरावरती. फक्त बसून राहायचं, काहीच करायचं नाही, फक्त पाहत राहायचं. तर त्या व्यक्तीला काय प्राप्त होतो, मानसिक आनंद प्राप्त होतो, त्यामुळे तो गोष्ट करत राहतो. हा पण काय निकृष्ट दर्जाचा आनंद आहे. नंतर येतं की बुद्धीच्या स्तरावरती एखादं जण फारच बुद्धिमान असतात
आणि त्यांना काही शब्दकोडे किंवा किचकट गोष्टी करण्यामध्ये जास्त आनंद असतो, जे कोणी करू शकत नाही. किचकट पुस्तकं वाचणे किंवा एखादे गणित सोडवणे, काही किचकट गोष्टीमध्ये त्यांना आनंद असतो. जिथं जास्ती बुद्धीचा वापर होतो, भले तो स्पोर्ट्स असो किंवा काही असो, त्या गोष्टी त्यांना करायला फार आवडतात आणि तिथून त्यांना आनंद प्राप्त होतो. तर हा आहे बौद्धिक स्तरावरचा आनंद, बुद्धीच्या स्तरावर. त्याच्या पुढे अहंकाराच्या स्तरावरचा आनंद. अहंकाराच्या स्तरावरचा आनंद की जिथे स्वतःचा जीव धोक्यात घालतो तो व्यक्ती आणि त्याच्यातून आनंद प्राप्त करतो. जसं की उंच उंच इमारतीवरून उडी मारणे, मग खाली धबधब्यामध्ये उडी मारणे, अशा प्रकारच्या गोष्टी की ज्याच्यामध्ये जीवाला धोका असतो, मृत्यू होण्याचा धोका असतो, तरी ते व्यक्ती काय करतात, अशा प्रकारे काही क्रिया करत असतात, पराक्रम. तर या सुखाला किंवा आनंदाला काय म्हटलेलं आहे की अहंकारापासून मिळणारा आनंद. आणि सगळ्यात शेवटी आहे की आध्यात्मिक आनंद, आणि हा सगळ्यात सर्वोच्च स्तरावरचा आनंद आहे. आणि हा आनंद ज्याला प्राप्त होतो त्याला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. आणि हाच आनंदाचं वर्णन भगवान कृष्ण या श्लोकामध्ये करतात. यो अंतसुखो अंतरारामास्तथा अंतर्ज्योतिरेवय स्वयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. तर जो आनंद न इंद्रियांवर अवलंबून आहे, न मनावर अवलंबून आहे, न बुद्धीवर आहे, न अहंकारावर आहे, तर केवळ कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जी सेवा आहे आणि त्याच्यात जो आनंद मिळतो तो आहे आध्यात्मिक आनंद. आणि हा कसा असतो, शाश्वत असतो, हा काळाच्या ओघाने नष्ट होत नाही. तर ज्याला भक्तीमध्ये असा आनंद प्राप्त होतो तो भगवत धामामध्ये जाण्यासाठी पात्र आहे. इथे भगवंतांनी असं म्हटलेलं नाही की हा 16 माळा करणारा, ज्याची दीक्षा झाली असा नाही. ज्याला हा आनंद प्राप्त आहे, भले तो दीक्षित असो अथवा नसो. तर जसं काल आपण पाहिलं, जॉर्ज हॅरिसन हे 23 तास हरे कृष्ण महामंत्र गात होते फ्रान्स ते पोर्तुगाल जाताना. तर अशा प्रकारचा आनंद जो इथे प्राप्त करतो तो भगवत धामात जाण्यासाठी पात्र आहे, असं प्रभुपाद लिहितात. सो टू बिकम हॅपी इन कृष्ण कॉन्शियसनेस इज व्हेरी डिफिकल्ट ॲज टाईम पास बाय. जसं जसं भक्तीमध्ये आपले आयुष्य काही काळ जातात तर आपल्याला आपला आनंद कमी झाल्यासारखं वाटतं. सुरुवातीला आल्यावर हरिबोल हरिबोल सगळं काही आनंदात चालतं, पण काही वर्षानंतर काय होतं की चेहऱ्यावरचे रंग बदलून जातात, चेहऱ्यावरचं हास्य निघून जातं आणि वी बिकम सो मच फ्रस्ट्रेटेड. आणि आपल्याला वाटतं अरे यार, मला कोणी भक्तीमध्ये आणलं, कोण येतो जे मला भक्तीमध्ये घेऊन आला, अशी पण अवस्था येऊ शकते. तर ही अशी अवस्था नको असेल तर आपल्याला आपली भक्ती व्यवस्थितपणे करावी लागेल. आपली साधना जी आहे हिच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष घालावं लागेल आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन घ्यावं लागेल. जर आपण मार्गदर्शन योग्य प्रकारे घेत नसू तर आपण भक्ती करूनही काय हो, दुःखी राहू. सुखाची तर गोष्ट दूरच आहे. त्यामुळे फार आवश्यक आहे की योग्य गोष्टी योग्य वेळी करणे आणि दुसरे योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन प्राप्त करणे. योग्य वेळी योग्य गोष्टी म्हणजे शक्यतो आपली साधना ही ब्रह्ममुहूर्तावर झाली पाहिजे. जर साधना जेवढी आपली दिवस सुरू झाल्यानंतर होईल तर साधना चांगली होणं फार अवघड आहे. कारण की सूर्योदयानंतर तमोगुण सुरू होतो आणि रजोगुण सुरू होतो आणि संध्याकाळी 6 नंतर तमोगुण सुरू होतो. त्यामुळे सकाळी जोपर्यंत सत्वगुण आहे त्याच्या आत जर साधना झाली तर ती साधना काय करते, आपल्याला आनंद प्रदान करते. आणि मग रजोगुणी आणि तमोगुणी जे साधना याच्यातून शक्ती मिळत नाही, आनंद मिळत नाही आणि शेवटी आपण विचार करायला लागतो की मुझे कौन लेके आया, कोण है वो. तर अशा प्रकारे योग्य वेळी योग्य गोष्टी करणे आणि योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन प्राप्त करणे. योग्य व्यक्तींकडून जर आपण मार्गदर्शन प्राप्त केले नाही तर आपण भक्तीच्या मार्गामध्ये चुकीच्या गोष्टी करू शकतो आणि मग भक्तीमधला आनंद आपल्याला मग भेटत नाही. त्यामुळे फार आवश्यक आहे या 2 गोष्टी. तर अशा प्रकारे आपण भक्त असूनही दुःखी असू शकतो जर या गोष्टी आपण करत नसू तर. तर आपल्याला आतल्या आनंदाची प्राप्ती करणं फार आवश्यक आहे. भक्तीमध्ये आनंद मिळवण्यासाठी जसं आपण काल सांगितलं की
हरे कृष्ण जप ABCD तसं पाहायला गेलं तर भक्तांचा संघ, पुस्तक वाचन, जप आणि प्रसाद या गोष्टी फार आवश्यक आहे. या गोष्टी आपण करत असू आणि हळूहळू आपलं योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत असू तर हळूहळू आपलं हृदय शुद्ध होतं आणि मग आपण बाह्य गोष्टीच्या आनंदावर अवलंबून राहत नाही. तर श्रील प्रभुपाद जे एक गोष्ट सांगायचे तर गिरिराज महाराज जे एका जन्माष्टमीच्या प्रवचनामध्ये ही गोष्ट सांगत होते की एकदा अलेक्झांडर द ग्रेट हे सगळं जग जिंकत भारतामध्ये आले आणि भारतामध्ये असंच घोड्यावरती फिरत असताना एक साधू अलेक्झांडरला दिसतात आणि तो साधू जे आहे ते साधू भर उन्हामध्ये ध्यान लावत असतात, तपस्या करत असतात. तर अलेक्झांडरला यापूर्वी कधी अशी माणसं भेटली नव्हती तपस्या करणारी, ती एवढ्या कडक उन्हामध्ये. तर अलेक्झांडर जे आहे घोड्यावरून खाली उतरतो आणि त्या साधूंकडे जातो आणि त्या साधूला म्हणतो की तुला काय पाहिजे? माझ्याकडे सर्व साम्राज्य आहे, तुला काही पैसे पाहिजे, जे काही पाहिजे असेल तू मला मागवू शकतो. ते साधू योगी जे म्हणत आहेत की माझी एकच विनंती आहे की तुम्ही इथून बाजूला व्हा. आय हॅव ओनली वन रिक्वेस्ट, प्लीज स्टेप असाइड. का? कारण की माझ्या अंगावर येणारा सूर्यप्रकाश हा तुमच्यामुळे पडत नाही आहे, की माझ्या अंगावर जे सूर्य किरण पडत होते ते पडत नाही आहे, त्यामुळे तुम्ही फक्त इथून बाजूला व्हा. तर अशा प्रकारे गिरिराज स्वामी महाराज म्हणत होते की व्हाय ही वॉज सेईंग लाईक दॅट बिकॉज ही वॉज फुल्ली सॅटिस्फाईड. की या योगीला अलेक्झांडर द ग्रेटकडून न संपत्ती पाहिजे होती, न स्त्रिया पाहिजे होत्या, न काही जमीन पाहिजे होती, न बंगला पाहिजे होता, त्यांना काहीही पाहिजे नव्हतं. ते गुहेमध्ये राहणारे एक योगी होते. तर का बरं त्यांना काही पाहिजे नव्हतं? बिकॉज ही वॉज गेटिंग इनर हॅपीनेस. तर आतला जो आनंद आहे तो एखाद्या व्यक्तीला भेटल्यावरती त्याला या जगातल्या कोणत्याही गोष्टी नको असतात, काही गरजच भासत नाही. आणि अलेक्झांडर ग्रेट जो आहे तो नंतर त्याच्या देशामध्ये जाऊन सांगतो की मी कशा प्रकारे काही विशेष व्यक्तींना भेटलो. अशा प्रकारे प्रभुपाद श्रीमद भगवद्गीतेतलाच एक श्लोक सांगतात, यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम तत यस्मिन् स्थितो दुःखेन गुरुनापि विचालयेत. की यम लब्ध्वा च परम लाभम, की भक्तीमध्ये जर काही मिळालं म्हणजे भक्तीमध्ये जो आनंद आहे तो जर मिळाला तर बाकी काही गरज नाही आहे. मन्यते नाधिकम तत, तर त्याला काही जास्ती मिळवण्याची इच्छा राहत नाही. यस्मिन् स्थितो न दुःखे न गुरुनापि विचालते, आणि मग तो विचलित होत नाही जीवनामध्ये किती जरी मोठ्या अडचणी आल्या तरी. वाय? बिकॉज ही इज सेल्फ सॅटिस्फाईड. तर अशा प्रकारे आपली स्थिती असली पाहिजे. वी शुड नॉट गेट डिस्टर्ब बाय ॲडवर्स सिच्युएशन. अँड जीवनामध्ये किती दुःख आलं किती सुख आलं तरी तो काय भटकून जात नाही. तर जे भटकत नाही त्यांनाच कृष्ण भेटतात. त्यामुळे जो आतला आनंद ज्याला मिळतो तो बाह्य गोष्टीवरती अवलंबून राहत नाही. तर आपण पाहिलं की बरेचसे साधू संत जे हे बाह्य गोष्टीवर अवलंबून नसल्याने त्यांचा आनंद केवळ भक्तीमध्ये असल्याने त्यांचं पतन झालं नाही. जसं तुकाराम महाराजांच्याकडे सुद्धा सालो मालोने काय पाठवली होती? एक नाचणारी बाई पाठवली होती. त्यांना भ्रमित करण्यासाठी, त्यांचं पतन करण्यासाठी एक वेश्या पाठवली होती. पण तुकाराम महाराजांचं ती काही करू शकली नाही. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांकडे खूप सारे नजराणे पाठवले, हिरे जवाहिरात सगळं पाठवलं, पण तुकाराम महाराज जे आहेत ते काय म्हटले की तुमचे हे येरवित्त धन आम्हा मृत्तिके समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराज म्हटले की तुमचं जे धन आहे हे कशाप्रमाणे? आम्हाला मातीप्रमाणे. तुमचे हे येरवित्त धन आम्हा मृत्तिके समान, आणि आम्हाला आनंद कशामध्ये? जर तुम्ही भगवंतांचे नाव मुखात घ्याल त्याच्याने आम्ही सुखी आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तर ज्याला आतमधून आनंद भेटतो तो दुसऱ्याला पण त्या प्रकारचा आनंद देण्याची इच्छा व्यक्त करतो.
आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्याच्याने मला जास्ती आनंद होईल. तुम्ही हे जे मला नजराने पाठवले हे याच्याने मला काही जास्ती आनंद नाही मिळणार. तर ज्या व्यक्तीला आतमधून आनंद भेटतो तो कधीही विचलित होऊ शकत नाही, आणि ज्याला आतमधून आनंद भेटत नाही, जो फक्त शो ऑफ करतो, तो लगेच विचलित होऊन जातो. त्यामुळे हे आतलं सुख भगवंत जे सांगतं हे फार महत्त्वाचं आहे. हा एक श्लोक जो आहे हा फार उच्च स्तराचा श्लोक आहे ॲक्च्युली. याचे अगोदरचे जे श्लोक आहे ते सगळे अनर्थ निवृत्तीचे श्लोक आहे. जसं की भगवंत काय सांगतं इथे, येही स्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आदिवंतंत कोणते न ते रमते बुधा. तर हा श्लोक आपण घेऊ शकतो की हा अनर्थांचा श्लोक आहे. कारण की याच्यामध्ये जो साधक आहे त्याला इंद्रिय भोगाची, इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, पण त्याला माहीत नाही की हे दुःख आहे याच्यामध्ये. त्यामुळे तो स्ट्रगल करतोय आणि काय करतोय, भगवंत त्यामुळे त्याला सांगतात की डोंट स्ट्रगल, जस्ट गिव्ह अप. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, हे झालं अनर्थ निवृत्ती स्टेज. नंतर येते की निष्ठा. शक्नोती सोढुम प्राक शरीर मोक्षनाथ कामक्रोध उद्भवम वेगम सयुक्त सुखी नरा. तर हा श्लोक आपण बघू शकतो की हा निष्ठाच्या स्तरावर आहे. अनर्थ निवृत्तीनंतर काय येते, निष्ठा, की ज्याच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण या दोघांचाही विलय होऊन जातो. दोघंही साधकावरती परिणाम नाही करत. तर भगवंत काय सांगतात की काम क्रोध जे वेग आहेत ते कुठपर्यंत सहन करायचे, मरेपर्यंत. डोंट ॲक्ट बट जस्ट टॉलरेट देम. तर याच्याने काय होईल, तो भक्त सुखी होईल. आणि आजचा जो श्लोक आहे हा रुची किंवा आसक्तीच्या स्तरावरचा आहे. रुचीमध्ये व्यक्तीला भगवंताची भक्ती सोडून काहीही आवडत नाही, आणि आसक्तीमध्ये तीच रुची आणखी काय होते, गाढ होऊन जाते. आणि काल जे आपण उदाहरण पाहिलं जॉर्ज हॅरिसन यांचं की 23 तास सतत हरिनाम, हे कशाचं उदाहरण आहे, रुचीचं उदाहरण आहे. रुचीच्या व्यक्तीला जे हे कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही भक्तीमधून. तो सतत भगवान कृष्णाच्या नाम रूप गुण लीला याच्यामध्ये रममान असतो. त्यामुळे आजचा जो हा श्लोक आहे हा फार महत्त्वपूर्ण आहे की रुची प्राप्त करणं फार आवश्यक आहे. जर रुची प्राप्त केली नाही तर आपली काही खरं नाही आहे, आपली विकेट कधी पडू शकते. तर भावस्तरावरती असणारे भरत महाराजांची विकेट पडली तर त्याच्या खालची अवस्था तर कोणाची कधीही विकेट पडू शकते. त्यामुळे फार आवश्यक आहे आपल्याला रुची स्तर प्राप्त करणे. आणि रुची कशी प्राप्त होईल, रुची जे आपण सतत हरिनाम घेऊन रुची आपल्याला प्राप्त होते. याच्यामध्ये 3R फार गरजेचे. एक आहे की रिस्पेक्ट, की आपली भक्ती जी आहे ही रिस्पेक्टफुल पाहिजे. जसं की NYमध्ये उपदेशामृतमध्ये किंतु आदरात अनुदिनम खलु सैव जुष्टम स्वाधिक्रमात. तर आदरात अनुदिनम, आदराने जप करणे, आदराने भक्तांशी संग करणे हे फार आवश्यक आहे. आपण जर अहंकारी असू आणि आपण आदराने जप करत नसू, आदराने कोणासोबत वागत नसू, तर काय होईल की आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही. तर पहिले की आदरात, नंतर आहे अनुदिनम, रेग्युलर. तर आपण रेग्युलर नसू भक्तीमध्ये तर काय होईल की जी रुची आहे ती रुची आपल्याला प्राप्त होणार नाही. तर आदरात अनुदिनम खलु सैव जुष्टम, आणि आदरात रिस्पेक्ट, रेग्युलर आणि विथ अटेन्शन, की रिस्पेक्ट तर देतो आहे आपण, तर आपलं अटेन्शन पाहिजे की कशा प्रकारे आपण अटेन्शन नाही दिलं या गोष्टींना तर नंतर आपल्याला टेन्शन येऊन जातं. त्यामुळे फार गरजेचं आहे की भक्तीमध्ये असताना आपल्या ज्या काही क्रिया आहेत, जप, श्रवण, कीर्तन, मनन, अध्ययन, या नेहमी आदरयुक्त पाहिजे. आणि नंतर रेग्युलर पाहिजे. असं नको की आज केली उद्या नाही केली. रेग्युलर जप पाहिजे, रेग्युलर वाचन पाहिजे, रेग्युलर सत्संगाला जाणं पाहिजे. तर हे सगळं रेग्युलर असेल, नियमित असेल तर आपल्याला निश्चितच रुची अवस्था प्राप्त होते. आणि जर विदाऊट रिस्पेक्ट
आणि इरेग्युलर असेल तर आपल्याला रुची अवस्था प्राप्त होणार नाही. तर त्यामुळे भक्तीमध्ये तर खूप आनंद आहे, भक्तीच्या आनंदाला कोणतीही सीमा नाही आहे. जसं की प्रभुपाद जे त्यांच्या एका लेक्चरमध्ये सांगतात की भक्तीचा आनंद कसा आहे, तर मुळात आत्मा जो आहे हा आत्म्याचं स्वरूप सांगितलेले वेदांत सूत्रामध्ये 1.1.12 आनंदमय भाष्यात, की आत्मा जो आहे हा स्वभावतः आनंदी आहे आणि या भौतिक जगामध्ये त्यामुळे तो काय करत असतो, आनंदाचा शोध घेत असतो. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर, अहंकाराच्या स्तरावर, आणि तिथे परिपूर्ण आनंद त्याला प्राप्त होत नाही. तो आध्यात्मिक आनंद, जेव्हा आध्यात्मिक आनंदाकडे लागतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने आनंदी होतो. तर प्रभुपाद इथे लिहितात, द स्पिरिट इज बाय नेचर फुल ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस इन स्पिरिच्युअल नेचर ऑलवेज इन्क्रीजेस इन वॉल्यूम विथ न्यू फेज ऑफ अप्रिशिएशन. तर आत्मा जो आहे ह्याचं मूळ स्वभावच काय, आनंदी असणे. आणि आध्यात्मिक आनंद हा कधीही हा नेहमी वाढत जातो, कधी कमी नाही होत. देर इज नो क्वेश्चन ऑफ डिक्रीजिंग द ब्लिस. सच अनअलॉइड स्पिरिच्युअल ब्लिस इज नो वेअर टू बी फाउंड विदिन द ऑर्बिट ऑफ मटेरियल युनिवर्स. तर आध्यात्मिक आनंद हा नेहमी वाढत जाणार आहे, कधी तो कमी होत नाही. आणि असा आध्यात्मिक आनंद या ब्रह्मांडामध्ये कुठेही भेटत नाही. मग तो जनलोक असो, महरलोक असो, तपोलोक असो किंवा सत्यलोक असो. तर ब्रह्मलोकामध्ये सुद्धा हा आध्यात्मिक आनंद प्राप्त होत नाही. तर आत्म्याचं लक्षण आहे की तो नेहमी सुखाचा शोध किंवा आनंदाचा शोध घेत असतो, पण त्याला ती गोष्ट भेटत नाही या 4 अवस्थांमध्ये. खरा आनंद जो आहे हा आध्यात्मिक गोष्टीमध्येच आहे. तर या 3-4 श्लोकामध्ये ब्रह्मनिर्वाण हे शब्द येतात, श्लोक क्रमांक 24, 25 आणि 26 तर ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय, ब्रह्मामधील मुक्ती, असं प्रभुपाद त्याचं भाषांतर करतात. तर जोपर्यंत भौतिक आसक्ती जात नाही तोपर्यंत ब्रह्मनिर्वाण अवस्था प्राप्त होत नाही. तर आत्म्याचा स्वभाव आहे की इच्छा व्यक्त करणे. आपण आत्म्याच्या इच्छा कधी मारू शकत नाही. काही जे दुसऱ्या विचारशैलीचे किंवा पंथाचे आहेत ते म्हणतात की जसं एका दिव्यातील तेल संपलं की ती वात आपोआप काय होते, विझून जाते. त्यामुळे तुम्ही काय करा, इच्छाच करू नका चूक घ्यायची. काही वेळाने काय होईल, ती इच्छाही मरून जाईल आणि तो दिवाही विझून जाईल. पण असं नाही आहे, आपल्या इच्छा ह्या कधीही संपत नाही, कारण की त्या आत्म्यापासून येतात आणि आत्मा शाश्वत आहे. तर एकच गोष्ट आपण इच्छांसोबत करू शकतो, ते म्हणजे त्या सर्व इच्छांना ज्या सध्या भौतिक आहेत त्यांना आध्यात्मिक बनवणे. आणि जेव्हा आपण आपल्या सर्व इच्छा आध्यात्मिक बनवतो तेव्हा आपण शुद्ध होतो आणि भगवत धामामध्ये जाण्यास पात्र होतो. तर आपण इच्छांना मारू शकत नाही, कारण इच्छा इट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द सोल, की आत्म्याचा तो अविभाज्य अंग आहे इच्छा व्यक्त करणे. आणि त्या इच्छांना आपल्याला काय करायचे, आध्यात्मिक बनवायचे. आपल्याला काही खायला पाहिजे असेल तर पहिले आपण कृष्णाला भोग दाखवणार, मग खाणार. काही सुगंधी वस्तूंचा वास घ्यायचे, मग कृष्णाला सुगंधी फूल अर्पण करायचं, नंतर वास घ्यायचा. तर अशा प्रकारे जे काही आपल्या भौतिक इच्छा आहेत भोग घेण्याच्या, त्या सगळ्या स्पिरिच्युअलाइज, कृष्णाईज करायच्या आहे. आणि जेव्हा सगळ्या इच्छा कृष्णाईज होतील तेव्हा आपण बाह्य गोष्टींवर आपला आनंद अवलंबून राहणार नाही. आपला आनंद केवळ भक्तीमध्ये आणि भगवंतांवर अवलंबून राहील. आणि जेव्हा अशी अवस्था आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपण भगवान कृष्णाला याची देही याची डोळा, एक तर इथे असतानाच किंवा इथून वरती गेल्यावर आपण कृष्णाला भेटू शकतो, कृष्णाला मिठी मारू शकतो, जसं या पोस्टरमध्ये दाखवलेलं आहे. सो एव्हरीवन कॅन एम्ब्रेस कृष्णा प्रोव्हाइडेड ही शुड फर्स्ट हॅव द क्वालिफिकेशन. तर प्रत्येकजण कृष्णाला भेटू शकतो, कृष्णाला आलिंगन करू शकतो, कृष्णासोबत खेळू शकतो, कृष्णासोबत डबे खाऊ शकतो. त्याच्यासाठी एक कंडिशन जी आहे या श्लोकाप्रमाणे, की आपल्याला ब्रह्मभूत व्हायचं आहे, साधं भूत व्हायचं नाही. ब्रह्मभूत व्हायचं आहे, ती एक कंडिशन भगवान कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात.
तर उद्यापर्यंत भेटूया आपण नवीन चावडीसोबत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्री श्री राधा मदन गोपाल की जय. हरे कृष्ण.